लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात जाम गावी ईश्वर होनरावांची 7 एकर कोरडवाहू शेती आहे। या शेतीच्या भरवशावर त्यांच्या मोठ्या कुटुंबाची गुजराण होते। वर्षानुवर्ष कोरडवाहू शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। पाण्याचं दुर्भिक्ष तर होतच, पण थोडी बहुत पाण्याची सोय झाल्यानंतर पैसे देणारी भाजीपाल्याची शेती करणं शक्य होतं। 10 वर्षांपूर्वी त्यांनी पाण्याची सोय करून भाजीपाल्याच्या लागवडीला सुरुवात केली। यंदा त्यांनी 2.5 एकरात पॉलीमल्चिंगवर सिमला मिरचीची लागवड केली। वडील उपार्जित माझ्याकडे 7 एकर शेती आहे आणि मी शेतावरच राहून विशेष त्या शेतीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो। मराठवाड्यात भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तशी कमीच आहे। सिंचनासाठी पुरेसं पाणी नसल्यानं शेतकरी या पिकांकडे वळत नाहीत। पण होनरावांनी ठिबक आणि पॉलीमल्चिंग तंत्राचा वापर करत कमीत कमी पाणी वापरात भाजीपाल्याचं पीक घेतलंय। यापासून यंदा त्यांना चांगला नफा मिळतोय। आतापर्यंत मार्केटिंग करीत असताना 4,80,000 रुपये मिळालेले आणि आता आणखीन 1-1.5 महिना प्लॉट चालेल अशी शाश्वती आहे। म्हणजे सरासरी 100 क्विंटल माल निघल अशी अपेक्षा आहे आणि त्या हिशोबातून 15 रुपये 20 रुपयाचा जर रेट पकडला 2 लाख रुपये मिळतील। ते 2 लाख ही 4,80,000 म्हणजे 6,80,000 आणि बाकी एवढं जे उत्पन्न मिळालं त्याच्यातून जो खर्च आहे, ट्रान्सपोर्ट आलं, मशागत आली, कमिशन आलं, खतं आले, बियाणं आलं, काही लेबरचा खर्च आला, खुरपणी आली, हे म्हणजे सगळं काही त्याच्यात आल्याच्या नंतर 2 लाख रुपये वजा झाले। निव्वळ ही 2 ते 3 महिन्यामध्ये 4,80,000 रुपये उत्पन्न मिळालेलं आहे। आज होनरावांचा संपूर्ण परिवार मिरचीचा मळा फुलवण्यासाठी झिजतोय। शेतात मजुरांची कमतरता असते तेव्हा सगळी कामं घरगुती करण्यावर भर दिला जातो। मी आमची सून आम्ही शेतात सगळे राबतो। जेव्हा रोजगारी मिळत नाही तेव्हा आम्ही घरच्या घरी माळव तोडतो। आम्हाला ह्या माळ्यापासून काही फायदा आहे। आम्ही शेतातच राहतो, शेतात घर बांधलं। माझा मुलगा 12वी शिकून अजून शेतातच करतो। आम्ही देखील शेतात करता 10-12 वर्षापासून भाजीपाल्याचा व्यवसाय करता। ह्याच्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो। ईश्वर होनरावांना आज शेतीच्या कामात मुलगा राजेशही मोठी मदत करतोय। शिक्षणानंतर नोकरी शोधण्याऐवजी त्यानंही वडिलांची 7 एकर शेती जोमानं कसायला सुरुवात केली। सध्या होनरावांचा मिरचीला लिंबोळी पेंड, गांडूळ खत यासारख्या सेंद्रिय निविष्ठा वापरण्यावर भर आहे। पारंपरिक पद्धतीने आमचे वडील शेती करत होते। गेल्या 10 वर्षापासून चांगल्या आधुनिक पद्धतीने शेती करत आहोत। त्या आधुनिक पद्धतीमुळे आर्थिक परिस्थिती चांगली सुधारली। विशेष म्हणजे भाजीपाला पीक आम्ही जास्त प्रमाणात घेत असतो। सारखं पैसा मिळत असतो भाजीपाल्यातून, दर आठवड्याला पैसा मिळत असतो। त्याच्यामुळे आमचं राहणीमान उंचावलेलं आहे। या भागातले थोडके शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात, त्यामुळे होनरावांच्या प्रयोगांना कृषी विभागाची तांत्रिक मदत नेहमीच मिळत आली आहे। त्यांच्या शेतावर आम्ही सातत्यानं शेतकऱ्यांच्या भेटी घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आणि ते ज्या पद्धतीनं शेती करतात त्या पद्धतीनं शेती करण्याचा संदेश आम्ही इतर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो। त्याचबरोबर कमीत कमी उत्पादन खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी काय बाबी राबवल्या पाहिजेत आणि कसं म्हणजे शेतीचं नियोजन केलं पाहिजे हे ह्या शेतकऱ्याकडून आपल्याला शिकायला मिळतं। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर भागात पावसाचं आणि सिंचनाच्या सुविधांचंही दुर्भिक्ष आहे। असं असताना विहीर खोदून ठिबक आणि मल्चिंगच्या भरोशावर 2.5 एकरात मिरचीचं पीक घेण्यात त्यांना चांगलं यश आलंय। ठिबक तुषार सिंचनाचा लाभ दिलेला आहे आणि प्लॅस्टिक मल्चिंग इत्यादी बाबीचा लाभ देऊन त्यांना कृषी विभागाचं सहकार्य केलेलं आहे। तर या सर्व बाबीचा उपयोग करून भाजीपाल्याची शेती अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते करतात आणि कृषी विभागाला त्यांच्या शेती करण्याबद्दल अत्यंत गौरव वाटतो। त्याच्यामुळं सर्व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देऊन इतर शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने शेती करण्याचे एक मार्गदर्शक सूचना यांच्याकडून आपल्याला घेण्यासारखी आहे।
आज मराठवाडा विदर्भातले कोरडवाहू शेती करणारे अनेक शेतकरी हळूहळू थोड्या प्रमाणात भाजीपाला लागवडीकडे वळतायत. पर्यायानं त्यांची आर्थिक स्थिती सुधारतीये. त्यामुळं होनरावांप्रमाणे इतर कोरडवाहू शेतकऱ्यांनीही भाजीपाल्याच्या पिकांकडे वळायला हरकत नाही. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.